माझं मतदान नव्हतं त्यावेळेपासून मी गेली 12-13 वर्ष शेतकरी कामगार पक्षाची निष्ठेने प्रामाणिकपणाने सेवा केली। पक्षाने जी जबाबदारी दिली ती मी इमाने इतबार पार पाडण्याचा प्रयत्न केला। कधीही पक्ष नेतृत्वाला त्यात नाराजी दिली नाही। म्हणजे माझ्या जीवापेक्षा जास्त मी काम त्या ठिकाणी केलं। ज्या प्रभागात अमरभाई असतील, राजूशेठ शर्मा असतील, रविशेठ असतील, अमर ठाकूरजी असतील, अशी मातब्बर मंडळी होती, त्या प्रभागात मी शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा घेऊन फिरण्याचंही धाडस मी त्यावेळेस दाखवलं। या सर्व कालावधीत आम्हाला असं वाटत होतं कुठंतरी कार्यकर्त्यांच्या निवडणुका आल्यानंतर कोणतरी आमचा शेतकरी कामगार पक्षाचा शेका पक्षाला मानणारा, आमदार बाळाराम पाटील साहेबांना मानणारा, त्यांच्या विचारांचा एखादा कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत उमेदवार असेल। पण आज परिस्थिती बदलली आणि आमच्या प्रभागात जी मंडळी दिली ती शेतकरी कामगार पक्षाची नव्हती, ती बाळाराम पाटील साहेबांच्या विचारांची नव्हती किंवा आमच्या मतांची नव्हती। आणि मग कुठंतरी आमचं अस्तित्व संपलं ही निराशा आमच्या मनात आल्यानंतरनं आम्ही एक नव्या उमेदीने आदरणीय प्रीतमदादा यांच्याशी माझा पहिल्यापासून म्हणजे दादांचा विश्वासू अशी माझी एक ओळख होती। त्याच्यानंतरनं मी त्याही वेळेस पक्षासोबत राहिलो आणि आज शेवटी मी कुठंतरी विचार केला की बाबा आपलं जर अस्तित्व नसेल, मी शहराचा जरी युवक संघटनेचा अध्यक्ष असलो तरी प्रामाणिकपणे मी माझ्या प्रभागात काम करत होतो। प्रभागात आपला कोणी नेता नाही आहे ही जाणीव आम्हाला जिथं कुठं झाली, ज्या वागणुकीने आम्हाला कुठंतरी निराशा आली, त्यातून आम्ही आज नव्या उमेदीने आदरणीय दादा असतील, सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर असतील, आपले जिल्हाध्यक्ष अविनाशजी कोळे असतील, त्यानंतरनं अमरभाई ज्यांचं सातत्याने मला साथ घालत होते की संजय तू माझ्यासोबत लवकर ये। पण मी कुठंतरी माझी निष्ठा आणि प्रामाणिकपणा जपायचा प्रयत्न करत होतो। मी आजही जिथं जाईल पक्ष मला जी काही जबाबदारी देईल ती मी प्रामाणिकपणे पार पाडेल। आता कोण राहिले कोण? सर्वप्रथम मी माझे सहकारी गेली अनेक वर्षे सातत्यानं शेतकरी कामगार पक्ष ज्यांनी प्रामाणिकपणे काम केलं ते संजयजी सरगर यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये आत्ताच अध्यक्षांनी स्वागत केलंच। मी सुद्धा पुन्हा एकदा त्यांचं मनापासून स्वागत करतो। आणि नुसतं संजयजींचं स्वागत नाही तर त्यांच्यासोबत आलेली पूर्ण फौज, कारण त्यांनी कळंबोली शहराध्यक्ष जरी असले परंतु नेहमी जमिनीवर पाय ठेवणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती, मेहनत करणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती। आणि त्याचंच द्योतक आज हे काही कोणी पैसे देऊन आणले नाही आहेत, कोणालाही जोर जबरदस्ती नाही आहे, हे स्वतःहून त्यांनी सांगितलं की मी सांगितलं उद्या घेऊ माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब यांच्या हस्ते, त्यांची इच्छा होती। मग आम्ही कोळी साहेबांना विनंती केली, परंतु ते आज सगळे मंत्री महोदय पनवेल शहरामध्ये आहेत। परंतु संजयजींचं एक वाक्य मी सांगेन की दादा नको, मला काम करायचं आहे। हा एक दिवससुद्धा हे चारही उमेदवार आणि दुसरे 8 उमेदवार म्हणजे 7, 8, 9, 10 टोटल 16 उमेदवारांसाठी काम करायचं आहे। मला आजचा दिवस पण महत्त्वाचा आहे। पक्षप्रवेश तुम्ही साधेपणाने करा परंतु मला काम करून द्या, या भावनेनं आज त्यांनी उद्याचा एक दिवस न लोटता आजच्या दिवशी प्रवेश करणं ही संजयजी तुमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे। मलाही कार्यकर्त्याला अपमानास्पद वागणूक मिळाले त्या पद्धतीनेच तुम्हाला वागणूक मिळेल। आणि एक सांगेन की माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब यांनी जे माझ्यासोबत किंवा सन्माननीय जेम म्हात्रे साहेबांसोबत जे सगळे आमच्यासोबत नगरसेवक आले या सगळ्यांना मानाचं स्थान दिलं आणि त्यांना निवडणुकीत भारतीय जनता पार्टीमध्ये नवीन जुना हा वाद नाही किंवा काही उणीव भासणार नाही, या सगळ्यांना पुन्हा एकदा उमेदवारी देऊन संजयजी त्यांना स्थान दिलं, त्यांना मान दिला। आणि हे तुम्हाला सांगेन फक्त एक मोकर मॅडम आमच्या कारण त्या वॉर्डात राहिला, परंतु त्यांना पुन्हा एकदा मानाच्या स्थानाने पालिकेत बोलवलं जाईल हे देखील तुम्हाला आज मी सर्वांच्या साक्षीनं सांगतो। पुन्हा एकदा हे सगळे नगरसेवक मंडळी, अमरजी तर जुने सहकारी आमचे होतेच, शर्माजी होते आणि इतरही होते, आता ठाकूरजी असतील आणि इतर सगळे असतील, या सगळ्यांना पुन्हा एकदा कळंबोलीकर निवडून दिल्याशिवाय राहणार नाही। आणि आता त्यांच्या सोबतीला हे संजयजी आणि माझी तरुण फौज आलेली आहे। पुन्हा एकदा संजयजी तुमचं मनापासून स्वागत करतो। पुढचे 6 दिवस तुम्ही काम तर करणार नो डाऊट, त्याच्यात काही तीळ मात्र शंका नाही, परंतु आता जी आम्ही अपेक्षा नक्कीच शहाजी बापू साहेब यांनी सांगितलं त्या पद्धतीनं तुम्हाला सांगतो, जे विरोधी पक्षात आमचे सगळे नगरसेवक होते ते आज सगळे भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहेत। त्यामुळे गुलाल हा तर तयार ठेवायलाच पाहिजे, त्याच्यामुळे मला काही वेगळं सांगण्याची गरज नाही। आणि भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे मग शिवसेना शिंदेसाहेबांचा गट असेल आणि राष्ट्रवादी अजितदादांचा गट असेल आणि RPIचा गट असेल, या सगळ्या जणांनी
एक जुटीने काम करताना आपण सगळे बघताय. काल पंकजाताई ज्या पद्धतीनं त्यांची रॅली झाली त्यावेळी आपण बघितलं की सर्व एवढीच जनता आणि त्याच्यात खास करून महिला या पूर्ण 1-1.5 किलोमीटरची काल रॅली तुम्ही बघितलीत. याच्यात महिलांचा 70% सहभाग होता. त्यामुळे मला वाटतं आता कळंबोळीकरांनी ठरवलेलं आहे आणि जिथे महिला ठरवतील तिथे कधीही अपयश येत नाही हे देखील तुमच्या साक्षीने सांगेल.